नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज आहे मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी सर पिराजीराव तलाव जो मुरगुड शहराला पाण्याचा पुरवठा करतो त्याच्या अगदी किनाऱ्यावरती हे झाड मला बघायला मिळालं। मला याची पक्की ओळख नव्हती। खूप अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हे एक दुर्मिळ झाड आहे आणि हे फक्त कोकणातच आढळतं। 2016 साली शिवाजी युनिव्हर्सिटीचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर SR यादव सर आणि त्यांच्या टीमनं पहिल्यांदा या स्पेसीसची नोंद कोकणातून केली। त्यानंतर काही रेकॉर्ड्स असे सांगतात की नागपूरमध्ये आढळली, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्या बघण्यात ही पहिल्यांदा आली। अत्यंत सुंदर फुलं असणारी क्लिओमेसी फॅमिलीची ही प्लांट आहे। अत्यंत देखणी फुलं लागतात। साधारणपणे 3 किंवा 5 अशी पानं त्याला असतात। साधारणपणे मीटरभर उंचीचं हे झाड आहे। थोडंसं उडी असतं आणि बरोबर पाण्याच्या कडेला मुरगुडपासून जो त्याचा सांडवा जातो त्या सांडव्याच्या कडेला हे झाड अचानक बघायला मिळालं। तर कापरे कमळ असं याचं मराठीमध्ये नाव आहे। काही औषधी वनस्पतींच्या शोधात असताना जे काही संदर्भ घ्यायचे असतात त्यावेळी याला शोधलं, त्यावेळी लक्षात आलं की कोकणामध्ये खास करून विंचूदंश आणि सर्पदंश यावरती याचा वापर केला जातो। आता सर्पदंशावरती वापर करणं हे रिस्की असतं, सध्या कोणी करत नाही, पण विंचूदंशावरती याचा निश्चितपणे वापर केला जातो। त्याचबरोबर बाळंतिणीला दूध येत नसेल तर याच्या पानांचं उकड दिली जाते, त्यामुळं बाळंतिणीला दूध येतं। तर हे दुर्मिळ वनस्पती आपल्या कोल्हापुरात सुद्धा आहे, याचा आज पुरावा सापडलेला आहे। तर पिराजीराव तलाव जो आहे मुरगुडचा, मुरगुडकरांसाठी सुद्धा ही एक आनंदाची बातमी आहे की झाड त्यांच्या मुरगुडमध्ये आहे। छोटंसं आहे। आता मला वाटतं काही दिवसांनी याला बिया येतील, त्याच्या शेंगा दिसत आहेत आपल्याला, फुल देखील दिसते। स्पायडर म्हणजे अगदी कोळ्यासारखं त्याच्या स्टॅमिनची सगळी रचना आहे। अत्यंत देखणं दिसणारं फूल आहे। कापरे कमळ असं म्हटलं जातं त्याला। कोकणात खास करून जिथं मडी प्लेसेस आहेत किंवा पाण्याच्या जागा आहेत किंवा सड्यावरती अशा ठिकाणी हे झाड आढळतं। तर मला खूपच बरं वाटलं की मला हे झाड दिसलं। सगळ्यांना दिसावं अशी इच्छा आहे, पण मला दिसलं याचा आनंद मला खूप आहे। बोटॅनिकली अभ्यास करत असताना अशी झाडं बघायला मिळणं ह्या दुर्मिळ योग असतो। औषधी वनस्पती आहेच आहे, दुर्मिळ वनस्पती आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मला तरी प्रथम दिसली आहे, आणखीन कोणाला दिसली असेल तर मला माहीत नाही। पण असा हा निसर्गाचा ठेवा आपण सर्वांनी जपला पाहिजे, निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे, तरच आपला निसर्ग टिकेल आणि तो वृद्धिंगत होईल। पाहू शकता सर पिराजीराव तलाचा कठडा। तर मित्रांनो, पुन्हा एकदा धन्यवाद। नमस्ते।